नमस्कार. मॅजिकल हँड किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला वांगी. त्यालाच आपण भरलेल्या वांग्याची भाजी असं सुद्धा म्हणतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर सुद्धा. चला तर आपण बनवूया मसाला वांगी. मसाला वांगी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. बारीक चिरलेलं खोबरं, एक बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे, एक टोमॅटो, धनिया आणि लसूण. आपल्याला खोबरं आणि इतर सगळे साहित्य हे छान भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये किंवा लोखंडाच्या ताव्यावर. शेंगदाणे सुद्धा छान थोडे काळे होईपर्यंत भाजायचे आहे, जास्त नाही पण मीडियम. कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघा, हे सगळं मिश्रण भाजल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे. मसाला वांगी बनवण्यासाठी मी 1.5 पाव वांगी घेतली. ही वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. नंतर आपल्याला त्याचं देठ काढून टाकायचं आहे आणि वांग्याचे 4 भाग करायचे. अशा प्रकारे बघा, असे 4 भाग करून घ्यायचे आपल्याला सगळ्या वांग्यांचे, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. ह्या मसाल्यामध्ये आपल्याला तिखट ॲड करायचं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये. नंतर घरी असलेला कुठलाही काळा मसाला, थोडी हळद घालायची आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र केल्यानंतर आपल्याला हे वांग्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. माझे हे वांगे मसाला भरून तयार आहेत. आता जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. ह्या भाजीसाठी तेल थोडं जास्तच लागतं. आता हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे बघा, मी यामध्ये थोडं लाल तिखट टाकलं आहे, कारण भाजीला रंग येण्यासाठी. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ही सगळी वांगी या मसाल्यामध्ये टाकायची. अशा प्रकारे एक एक करून सगळे वांगे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मग थोडा वेळपर्यंत हे वांगे या मसाल्यामध्ये असेच होऊ द्यायचे. त्यावर झाकण ठेवायचं आणि साधारणतः 10 मिनिटापर्यंत आपल्याला हे वांगे वाफून घ्यायचे आहेत. आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी घालावं लागणार आहे, तर मी या ताटावरच पाणी ठेवलं, ज्यामुळे वांगे पण खाली लागणार नाहीत आणि पाणी पण गरम होईल. हे बघा, मी एक वाफ काढून घेतली वांग्याची. वांगे बऱ्यापैकी शिजले आहे. बघा किती छान वांगे दिसत आहेत ते.
आता आपण हे गरम पाणी या वांग्याच्या भाजीमध्ये घालणार आहोत, म्हणजे आपल्याला वांग्यासोबत थोडा रस्सासुद्धा त्या भाजीमध्ये लागणार आहे. बघा भाजीला छान कलर आलेला आहे. आता परत आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे थोडं, किंवा नाही ठेवलं तरी चालेल. वांगेमधून मधून आपल्याला असे उलटून टाकायचे आहेत, कारण ते एकाच बाजूने शिजतील म्हणून आपल्याला ते मध्ये मध्ये उलटून टाकायचे आहेत. बघा वांग्याच्या भाजीला छान असा रंग आलेला आहे आणि वाससुद्धा खूप छान येत आहे. आता या भाजीवर आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात. बघा किती छान भाजी तयार झालेली आहे आपली वांग्याची. आपण एका वाटीमध्ये ही भाजी सर्व करूया. दिसता क्षणीच खावीशी वाटणारी अशी ही मसाला वांगी आहेत आणि ही वांग्याची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.